मे महिन्यात जून सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। सोसाट्याचे वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि अवकाळी पाऊस अशी स्थिती निर्माण झालेली आहे। काही जिल्ह्यांमध्ये दिवसा ढगाळ वातावरण तर दुपार उलटल्यानंतर वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस आणि गारपीट होत असल्याने शेतकरी चिंतित आहेत। दिवसा घामाच्या धारा आणि रात्री गारवा असं विचित्र वातावरण तयार झालं। संपूर्ण महाराष्ट्रात पुढचे 4 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय, तर काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा अलर्ट देण्यात आलाय। तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल, गारपीट होणार की नाही याबाबत हवामान विभागाने इशारा काय दिलाय तो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। त्याआधी तुम्ही HTN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। पालघर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई उपनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात आज येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय। ताशी 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवलाय। ही स्थिती पुढचे 4 दिवस कायम राहणार आहे। वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील कमाल तापमानात कोणतीही वाढ होणार नाहीये। किमान तापमानात 2 ते 3 डिग्रीने घट होईल। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, घाटमाथा, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यामध्ये आज गारपिटीचा इशारा देण्यात आलाय। या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। 7 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी काळजी घ्यावी असं सांगितलेलं आहे। नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी शनिवारी संपूर्ण अंदमान निकोबार बेटे समूह व्यापला असून बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे। अरबी समुद्रातून वाटचाल करत मालदीव आणि कोमोरींच्या आणखी काही भागासह श्रीलंकेच्या दक्षिण भागात दाखल झालेल्या मान्सूनची वाटचाल रविवारी जैसे थे होती। पूर्व मध्य अरबी समुद्रात कर्नाटकाच्या किनाऱ्यालगत बुधवारपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे। या वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरुवारपर्यंत या कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे।